नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत कथा पांघरून भाग 1. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांचा आवाज यात आज चिखलगाव दुमदुमला होता. गावातील पाटलांचा वाडा आज विद्युत रोषणाई, झेंडू, शेवंती, निशिगंधा, मोगरा या फुलांनी सजवला होता. संपूर्ण वाड्यात त्या फुलांचा मंद मंद सुगंध दरवळत होता. त्याचबरोबर मागील बाजूस चालू असलेल्या जेवणाचाही घमघमाट सुटला होता. आज स्पेशल व्हेज बिर्याणी, पुलाव, रायता, गुलाबजाम, बटाटेवडे, पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी हे सगळे पदार्थ तयार होत होते. संपूर्ण गावाला आज जेवण जे होते. एकीकडे जयघोष चालू होता. मेजर शिवपाटलांचे गावात सहर्ष स्वागत आहे. जयघोषाने गाव दुमदुमत होता. गावाच्या बाहेर ही आवाज जात होता. गावाच्या बाहेर माळरानात असलेल्या छोट्याशा झोपडीत ती एकटीच मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करण्यात मग्न होती. तिच्या कानात ही आवाज शिरत होता. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळेला तरी तिने तेच नाव ऐकले होते. मेजर शिव पाटील. आता मात्र तिचा जीव उतावील झाला. हृदयाची धडधड वाढली. निस्तेज झालेले गाल गुलाबी झाले. डोळ्यात नवतेज उमलले. मेजर शिव म्हणताना त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आपोआप झलकू लागला. तो खरंच मला स्वप्न दाखवणारा, प्रेमाचे अंकुर माझ्या मनात फुलवणारा, आयुष्यभर साथ देईन असं वचन देऊन तू फक्त माझी वाट पहा. जेव्हा येईन तेव्हा तुला मानाने सौभाग्यवती शिव पाटीलच करून नेईन सांगणारा. त्याची वाट पाहण्यात त्या चंद्राला पाहून हृदयाच्या समाधानाने ती जगत होती. आजही त्याचं नाव ऐकताच तिचा नाजूक कोमजलेला चेहरा फुलला होता. तिने हातातली सगळी फुले तशीच परडीत ठेवली. आपलं गाठोडं सोडलं. त्यात असणारं एक वापरलेलंच, परंतु तिच्यासाठी ते नवीनच पातळ बाहेर काढलं. लगेच अंगाला चाचपचून नेसलंसुद्धा. केसात मोगऱ्याचा गजरा माळला. कपालावर कुंकू लावलं अन ती आपलं रूप पाहण्यासाठी तल्यावर गेली. समोर आपला मुखडा पाहून ती भलतीच लाजली. परंतु पटकन स्वतःला निहाळताना तिला लगेच वास्तव्याची जाण झाली. तिचं एक मन तिच्याशी सत्याची जाणीव करून देत बोलू लागलं. इतकी नटली का गं तू? लाजतेही एखाद्या कोवळ्या वयातील पोरीवानी. परंतु त्या लाजण्याला, उगाचच हृदयाच्या धडधडीला काही महत्त्व आहे का? नाही ना? मग का? अगं, एकदा स्वतःच्यात वाकून बघ. तू मेजर शिवसाठी लायक आहेस? नाही ना? अगं, तू अपवित्र आहेस. कोणत्या तोंडाने त्याच्या समोर जाणार आहेस? अगं, तुझं आयुष्य जातीवादाच्या अन स्त्री अत्याचाराच्या वणव्यात शापित झालं आहे. काढ तो केसात माळलेला गजरा. पुसते कपाळावरचं कुंकू. सोड ती रंगीत साडी. अगं, तू भलेही स्वतःला विधवा मानत नशील, परंतु हा अख्खा गाव तुला संग्राम जगतापचीच विधवाच म्हणतो, गलिच्छ म्हणतो. त्यांना वाटतं ना संग्राम जगताप यांना HIV तुझ्यामुळे झाला अन त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. तू कितीही ओरडलेली असलीस तरी ते तुलाच दोष देतात ना. तुला माहिती आहे ग की तू ना त्या संग्राम जगतापची लग्नाची बायको होतीस, ना तू त्या HIV रोगाची रुग्ण आहेस. त्याच्या रंगेबाजपणामुळे त्याला हा रोग फुकट मिळाला होता. परंतु सांगणार कोण ह्या स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या लोकांना? त्यांच्या नजरेत तूच कुलाटणी, तूच अजून काय ने अजून काय. तिच्या कानात तो आवाज
घुमत होता. तिने दोन्ही हात कानावर दाबून धरले आणि स्वतःशीच ओरडत होती, नाही, 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 मी विधवा नाही, 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 मी कोणाचीच रखेल नाही, 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 नाही. स्वतःच्या मनाने सत्यता तिला दाखवल्यावर ती भानावर आली. ती धावतच पुन्हा आपल्या झोपडीत शिरली. तिने स्वतःला उघड्या जमिनीवर झोकून दिले अन अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ रडून झाल्यावर तिनं संपूर्ण झोपडीवर नजर टाकली. सगळीकडे मोगऱ्याची फुले कुस्करून पडली होती, परंतु तरी त्यांचा सुवास दरवळत होता. तो वास नाकात शिरताच अंगात तिच्या नवचैतन्य संचारले. परत तिच्या दुसऱ्या मनाची बाजू तिच्याशी संवाद साधू लागलं. ए वेडाबाई, तू अशी रडते का? तू कमजोर नाही आहेस. तुला लढायचं आहे. स्वतःसाठी नाही तर तुझ्या उदरात वाढणाऱ्या अंकुरासाठी, त्या लहानग्या जीवासाठी. तुला जर पुढचा प्रवास साधायचा असेल तर तुला आनंदात राहायला हवं. अन आज जर तुला तो गावात येणारा मेजर तुझा प्रियकर असलेला मेजर शिवच आहे का, हेही पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग का नाराज आहेस? जा तू गावात पहा ना, तोच तुझा शिव असेल तर. एकदा त्याला डोळे भरून पाहता तरी येईल. कदाचित त्याला पाहिल्यानंतर तरी तुला जगण्याचा नवा मार्ग सापडेल. तुझं हे शापित जीवन मुक्त होईल. अगं, एकदा त्याला पाहून तरी घे. तुझी सत्यता त्याला सांग तरी. परंतु पहिली पायरी आहे त्याला भेटण्याची. आपल्या मनाची सकारात्मक बाजू ऐकताना तिचं मन तेजाने चमकत होतं. मनात आनंदाचे तुषार सिंचन करत होते. तिने लागलीच सगळी मोगऱ्याची फुले उचलली. आपली विस्कटलेली साडी नीट केली. एक कापड घेऊन आपला संपूर्ण चेहरा झाकेल असा गुंडाळला. आता ती आपल्या झोपडीच्या बाहेर पडली. गावाच्या वेशीवर तिला लांबूनच त्या शिव पाटलाला पाहता येणार होते. आपली पावलं तिने भरभर उचलली, परंतु तरी काहीच फायदा झाला नाही. गावाच्या वेशीवरून मिरवणूक कधीच पुढे गेली होती. आता तिला गावात पाऊल ठेवल्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु मनाने निश्चय केला होता, काहीही झालं तरी त्या व्यक्तीला पाहायचं. आता ती झपझप पावले टाकत पुढे चालत होती. एकदाची ती पाटलांच्या भव्य दिव्य वाड्यासमोर आली. बदामाच्या झाडांच्या मागे येऊन लपली. अजूनही मिरवणूक आली नव्हती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. पाटलांच्या घरातील आईसाहेब यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. असणारच ना. आज त्यांचा चिरंजीव भारतीय लष्करात 20 वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर निवृत्त होऊन सुखरूप परत येणार होता. त्यामुळे सगळ्या तयारीची त्या स्वतःहून पाहणी करत होत्या. आपला मुलगा आता यापुढे आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही. आपली आईची माया आपल्याला त्याला सतत दावता येईल. त्याला प्रेम करता येईल. उगाच जीवाला घोर लावून बसायला लागणार नाही. म्हणून ती माऊली खूपच 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 खुश होती. एवढ्यात मिरवणुकीची गाडी आली. गाडीतून एक देखणा तरुण उतरला. आईसाहेब आरती घेऊन पुढे आल्या. डोळ्यांतून अश्रूंचे थेंब वाहत होते, परंतु तरीही त्यांनी भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकला. कुमकुम टिळक करून आरती केली. सगळे उदो 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 करत होते. जयघोष घुमत होता. तोच तो मेजर तरुण मागे वळला. आता त्याने तोंड गर्दीच्या समोर होते. सगळ्यांनी माझे इतके सुंदर स्वागत केले, त्यासाठी
मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. अजूनपर्यंत देशसेवा करण्यासाठी जीवन व्यतीत होते. यापुढे ते लहान मोठ्यांना मदत करून मी काहीतरी सामान्यांसाठी, ह्या माझ्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. तो तरुण मेजर आनंदाने उत्स्फूर्तपणे बोलत होता. बदामाच्या झाडाच्या आडून वाकून वाकून पाहणारी तो मॅजिकल आवाज ऐकून स्तब्ध झाली होती. जणू हृदयाचे ठोके थांबले होते. आवाज तिच्या शिवचाच होता, कारण तो आवाज तिच्या इवल्याशा छोट्याशा हृदयावर राज्य करत होता. तिच्या मेजर शिवचा. आता तो या वाड्याचा राजकुमार होता, परंतु ती मात्र राजकुमारी नव्हती. हे एक कटू सत्य होतं. ह्या सत्याने ती नकशिकात हादरली. आपल्या टाचा उंच करून त्याचा चेहरा दिसतो काय ते पाहत होती. तोच तो मेजर पुन्हा 2 पायऱ्या वरती चढून गेला आणि पुन्हा मागे वळला आणि 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 एकदाचा तिला त्याचा चेहरा दिसला. आज त्याला 2 वर्षांनी पाहताना तिचे मन आनंदून गेले. अश्रूंनी गोरे गाल तिच्याही नकळत भिजले, परंतु तिने आपल्या साडीचा पदर घट्ट आपल्या हातात धरून ठेवला होता, कारण काहीही झालं तरी तिला तिच्या मनाला आवर घालणे अगदी आवश्यक होते. कितीतरी वेळ ती त्याला वेड्यासारखी पाहत होती. आपल्या नाजूक गर्द काळ्या डोळ्यांत त्याची प्रतिमा साठवून ठेवत होती. आपल्याच विश्वात ती मशगूल झाली होती. त्यामुळेच तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. ती आपल्या झुंदीत कधी गर्दीत आली हे तिलाही कळले नाही. आपल्याच विश्वात तंद्रीत ती त्याला निहाळत होती. तिला असं एकटक मेजर शिवकडे पाहताना एका मनुष्याचे लक्ष गेलं आणि त्याने लागलीच ओळखली. आजूबाजूला सगळ्या गावकऱ्यांना समजले. प्रत्येकाच्या डोळ्यात आता राग आणि रक्त उतरलं होतं. इतका सुंदर आपला कार्यक्रम ह्या कुलक्षणीने बाटवला ह्याचाच राग सगळ्यांना आला होता. एक धावतच वसंत पाटलांकडे आला. वसंत पाटील मेजर शिवचे काका होते. घरचे सगळे तेच पाहत होते आणि म्हणाला, वसंत दादा, इतका चांगला आणि पवित्र कार्यक्रम त्या बाटलेल्या कुलक्षणीने बाटविला. ते इथेच आले आहे. संग्राम जगतापची रखेल, ती विधवा, ती महारोगी गौरी. अरे, मला सांगत काय आलास? तिला इथेच गाडून टाका. गावातला एक तरुण मुलगा हिच्यामुळे जीवानिशी गेला. आता माझ्या लेकरावर हिची नजर आहे की काय? ठार मारा, मारून टाका तिला, ठार मारा. वसंत पाटील नसा नसा फुगून डोळ्यातला राग दाखवत म्हणाले. आता मात्र सगळे तिच्यावर तुटून पडले. कोणी हाताने, तर कोणी पायाने, तर कोणी काठ्याने, कोणी मारत होते. ती मात्र त्यांचा प्रत्येक घाव झेलत होती, पण पोटावर बसू नये याची दक्षता घेत होती. सगळे मार सोसत होती. पुढे काहीतरी नक्की झालं आहे याची जाणीव मेजर शिवला आली आणि तो लगेच पायऱ्या उतरत खाली आला. गर्दीतून वाट काढत तो पुढे आला आणि म्हणाला, अरे, काय गुरासारखं मारत आहात तिला? एखाद्या जनावराची दया काढताना सोडा तिला. तिचा काय दोष आहे? तो सगळ्यांना थांबवत बोलत होता. तो येण्याने सगळ्यांचा हात जिथल्या तिथेच थांबला होता. त्याने अलगद तिला हात धरून उठवले. ठिकठिकाणी मार बसला होता. डोक्यातून रक्त वाहत होते, परंतु चेहरा अजूनही झाकलेला होता. तो तिच्या डोळ्यात क्षणभर हरवला. त्याचबरोबर ती पटकन उठली. आपला तोल सावरत
ती झपझप पावले टाकत तिथून बाहेर पडली. तो तिच्या मागून गेला अन त्याच्या मागून सगळे गावकरी. परंतु बाजूच्या रानात ती कुठेतरी गायब झाली. आता मात्र तो तिचे डोळे पुन्हा पुन्हा आठवत होता. ते डोळे त्याला पाहण्यासाठी तरसत होते आणि त्याच्या ओळखीचे होते. नाही नाही, अगदी त्याच्या काळजाच्या जवळ होते याची जाणीव त्याला झाली. म्हणजेच ते डोळे ओळखीचे? बरोबर, ती माझी गौरी होती. हो, माझीच गौरी होती ती. त्याच्या मनाने त्याला कौल दिला. सदर कथेचे हक्क लेखिका हिच्याकडे राखीव आहेत. त्यामुळे कोणीही कथा दुसरीकडे घेण्याचा प्रयत्न करू नये. थँक्यू. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी शब्दनिशा मराठी ऑडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.